काय परिस्थिती असेल तुम्ही दोन दोन मंत्री असून उत्तर देऊ शकत नाही. नाना 2 मिनिटं जरा मला बोलू द्या. ज्येष्ठ नेत्यांची ही स्थिती आहे. 2 मंत्री सुद्धा समाधान करू शकत नाही नानांचं. नाही करू शकत, नाही करू शकत तुम्ही. त्याच्यामुळं नाही करू शकत. इथं पण विरोधी पक्ष नेताच मी आणि नानासारख्या माणसाचं एवढ्या ज्येष्ठ नेत्याची ही परिस्थिती आहे. साधे अधिकारी ऐकत नाही. नानाला फुलंब्री पंचायत समिती दिवसभर उपोषणात बसावं लागत होतं. माहिती आहे का तुम्हाला? तुमच्या खात्याच्या पानंद रस्ते आणि घरकुलाच्या त्यांच्या फाईल तशाच पेंडिंग होत्या. अजून झाल्या की नाही झाल्या मला माहिती नाही. जिल्हा परिषद सीओ साहेबांनी त्याच्यावर कारवाई केली. आता जरा नाना आम्हाला बोलू द्या. तुम्ही या मंत्र्यांना जाऊन काही बोलू शकता. आम्हाला बोलू द्या. हे भेटत पण नाही आम्हाला नंतर. त्यामुळे आम्हाला बोलू द्या. इम्तियाज जलील साहेबांना बोलू द्या. मला बोलू द्या. उदय भाऊला बोलू द्या. राजूला बोलू द्या. बोलणार सर तुम्ही सगळे मोठे मोठे नेते तुम्ही विरोधी पक्ष नेते आम्हाला बोलू द्या. मला वाटतं जलील साहेब माझ्या माहिती मांडतो. अजून एक शेवटचा एक विषय आहे की आपल्या सरकारने शेवटचा मुद्दा नानाने काढला होता की अब्दी मंडी येथील निर्वासित मालमत्ता जमिनीची अवैध खरेदी विक्री. नाना याच्यामध्ये जे डिटेल्स आहे की अब्दी मंडी येथील गट क्रमांक 11, 12, 26, 27, 42 250 एकर जमीन निर्वासित मालमत्ताची तिची नोंद होती. प्रत्यक्ष स्थळावर शत्रू संपत्ती म्हणून महसूल प्रशासनाने तिथं फलक लावलेला आहे. मग असं असताना कोणत्या अधिकारात मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी खासगी व्यक्तीच्या नावे नोंद घेण्याचे आदेश पारित केले हा माझा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 6 नोव्हेंबर 2023 रोजी सदर जमिनीचा फेरफार खासगी व्यक्तीच्या नावे करण्यात आला आणि 9 नोव्हेंबर 2000 रोजी खासगी व्यक्तीने अग्रवाल कुटुंबियांना जमीन तातडीने विक्री केली. मला सांगा एवढं मोठं 250 एकर जमीन ताबडतोब एखाद्या खासगी व्यक्तीच्या नावे होतं. कित्येक ठिकाणी योग्य अजूनही तुमचे तहसीलदार तुमचे नायब तहसीलदार या सगळ्या गोष्टी 50 खेट्या मारायला लावतात. त्या शेतकऱ्याच्या हातातले कष्टकऱ्याच्या हातातले कागद काळे पांढरे पडतात. पण इथं 3 दिवसात फेरफार होतो. मला असं वाटतं हे संशयास्पद आहे. माझ्या माहितीप्रमाणे याच्यासाठी विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल करून 2 महिने उलटून त्याच्यावर अद्याप ही हिअरिंग घेतली नाही. नाही तर तुम्ही 2 दिवसात हिअरिंग घेता निकाल लावता. पण एवढा महत्वाचा विषय असून 250 एकर जमीन निर्वासित मालमत्ता शत्रू पक्षाचा आपला बोर्ड असताना एका खासगी व्यक्तीला दिला जातो. 3 दिवसात त्याचा फेरफार होतो आणि तुम्ही हिअरिंग घेत नाही. याचाच अर्थ मला थोडं कुठेतरी याच्यामध्ये पाणी मुरतंय. कारण मागच्या काळात याच ठिकाणी माझं असं मत आहे 2016 मध्ये समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन होऊन काही कोटीची रक्कम मागे वाटप केली आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये काही नाही तर याच्या माध्यमातून एक भूसंपादनाचा पैसा मिळावा का काय अशा प्रकारचं कोणाचं तरी षडयंत्र असावं. मी काय व्यक्तिगत आरोप कलेक्टर साहेब आपल्याला करत नाही. परंतु मला वाटतं या धोरणात्मक मुद्दा आहे. सर्वसामान्य माणसाचं जर अशा पद्धतीनं असेल आणि जर एखादा 250 एकर जमीन जी वेगळी असेल ती ताबडतोब जर तुम्ही 3 महिन्यात फेरफार करत असेल 3 दिवसात तर मला असं वाटतं 2 दिवसात तर हे मला वाटतं अतिशय अयोग्य आहे. त्यानंतर मला असं वाटतं ही जमीन शत्रू संपत्ती असेल तर या शत्रू संपत्तीचे कस्टोडियन उपायुक्त कोकण हे. जर उपायुक्त कोकण असेल तर यांची पूर्व परवानगी किंवा आदेश आपण घेण्यात आले का? जमिनी शत्रू निर्वासित मालमत्ता असेल तर निर्वासित मालमत्तेच्या कस्टोडियन याच्यावर काही पूर्व परवानगी आपण घेतली का? कारण ही प्रॉपर्टी सरकारची आहे. सरकारची प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीच्या नावे आपण 2-3 दिवसात करता. 250 एकर प्रॉपर्टी जिचे कोट्यवधी रुपये किंमत आहे. मोठी जनतेची प्रॉपर्टी याचा अधिकार सरकारचा आहे. तुमचा माझा कोणाचा व्यक्तिगत नाही. याच्याविषयी सुद्धा मला मान्य पालकमंत्री साहेब याच्या माध्यमातून खुलासा आवश्यक नाही. तर याच्यामध्ये कोर्टबाजी होणार वरपर्यंत जाणार या सगळ्या विषय होणार का सुटणार नाहीये. आणि याच्यातून जे ताबडतोब 3 दिवसात होतं ठीक एखाद्या माणसाने न्याय मागितला असेल मग त्याने लगेच 3 दिवसात कसं ट्रान्सफर केला हा सगळा मोठा संशयास्पद विषय आहे. आणि मला असं वाटतं डीपीसी असताना हा आपल्या जिल्ह्याचा विषय आहे महत्वाचा विषय. याच्यावर मान्य पालकमंत्री साहेब आपण अध्यक्ष नात्याने लक्ष द्यावं. माझे 2-3 मुद्दे गाभाचे लॉ अँड ऑर्डरचे आणि या जमिनीचे याचा विषय आपण खुलासा करावा ही आपल्याला विनंती. तुम्ही तो खर्च केलेला आहे त्याच्याविषयी मी ऑब्जेक्शन राज्य सरकारला दिलेलं आहे आणि आपल्याला दिलंय. आपण त्याचं कोणतंही उत्तर दिलं नाही. मी फायनान्स विभागाशी निश्चित या संदर्भात संपर्कात आहे. त्याचा खुलासा व्हावा ही माझी आपल्याला एक या बैठकीच्या माध्यमातून विनंती आहे की बिगर गावा क्षेत्रातील योजनेवर असं करता येत नाही. माझ्याकडे पत्र पण आहे 29 सप्टेंबर 2022 एक आहे
त्याच्यानंतर 2015चं पण एक आहे. मी अनुपालन अहवालात काय बोलत नाही, कारण ते मुद्दे घेतलेले शेतकऱ्यांचे मुद्दे होते, कर्ज उपलब्ध करून देण्याच्या विषयी, जनसुविधेविषयी ते आपल्या याच्यामध्ये आलेले आहे. त्याच्यानंतर जो आपण यावर्षीचा प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये बिल्डर लाभाचा विषय आहे आणि हे अगदी मंडीचा विषय आहे. या दोघांमध्येच विदिन 5 डेज आपल्याला रिटर्नमध्ये मी जे वस्तुस्थिती आहे ते आपल्याला सादर करतो. त्याच्यानंतर सर आपण म्हणजे पुढील आपली कारवाई आहे ते आपण चालू ठेवू. पण रिटर्नमध्ये देण्याचे उद्देश हे आहे की दोन्ही टेक्निकल इश्यू आहे आणि टेक्निकल इश्यू मध्ये बोलण्याऐवजी त्यामध्ये जे रिटर्न अहवाल आहे ते चालणार आहे. आणि कलेक्टर साहेब पण कमीत कमी लँड रेकॉर्ड्स ऑफिसर हे यांनी जे आरोप केलेला आहे आदरणीय अंबादास दानवे साहेबांनी, तर लँड रेकॉर्ड्स किंवा सिटी सर्वे ऑफिसरनी कमीत कमी हे खुलासा करावा की जे 3 दिवसामध्ये बोलतो, मी म्हणतो की 2 दिवसामध्ये हे सगळं प्रकरण झालं होतं, की 2 दिवसामध्ये पूर्ण प्रॉपर्टी आणि रात्री ऑफिस सुरू होतं. याच्या बाबतीत कमीत कमी खुलासा करावे. टेक्निकल डिटेल्स काय आहे आम्हाला माहित नाही, पण कमीत कमी जे अधिकारी असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगावं की नॉर्मल माणसाला महिनो वर्ष लागतं. याचा खुलासा जे अधिकारी आहेत सरकार साहेब तुम्ही बोला ना, पण आम्ही अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे प्रश्न विचारतो. फक्त ऐकून घ्या, मी जे बोलू लागलो फक्त ऐकून घ्या. ते काही अंतिम सुप्रीम कोर्टाचे आदेश नाही काढू लागलो मी, फक्त ऐकून घ्या. याच्याबद्दल एक चौकशी स्वतः महसूल मंत्री करू लागले. एक पिटिशन तो कोर्टामध्ये दाखल झालेला आहे, एक पिटिशन कमिशनरकडे दाखल झालेला आहे. असं नाही काही लपवण्याची गोष्ट राहिलीच नाही. हे तिन्ही ठिकाणी याच्याबद्दल मी जे जबाबदारीने बोलू लागलो खासदार महोदय, विरोधी पक्ष नेत्यांनी जे प्रश्न मांडला मला थोडी माहिती होती. माझा मुद्दा नाही आहे. एक बोला. मी पालकमंत्री बोलण्याकडून परवानगी घेतली. पालकमंत्री साहेब आमची विनंती हे आहे की हे खरी गोष्ट आहे का नाही आहे की सामान्य लोकांना वर्ष लागतं आणि 3 दिवसामध्ये त्यांनी केलं असेल तर त्यांनी आम्हाला हे स्पष्टपणे या डीपीडीसीच्या माध्यमातून सगळ्या लोकप्रतिनिधींना तुम्ही सांगा की कोणत्या आधारावर 250 एकर जमीन 3 दिवसामध्ये कशा ट्रान्सफर करण्यात आली. मी टेक्निकल इश्यूच्या बाबतीत बोलत नाही, कोणीतरी अधिकारी असेल ना इथे, मग त्या अधिकाऱ्यांचं ऐवजी 17चा क्लॅरिफिकेशन कशाला देतो. आणि अधिकाऱ्यांना विचारतो कारवाई तरी काय केली, कारवाई काय केली, कारवाई 1 मिनिट कारवाई काय केली. 1 मिनिट कलेक्टर साहेब आता पिटिशन दाखल होत आहे, भविष्य 10 वर्षात आहे, पण त्या अधिकाऱ्याने गेले त्याच्यावर कारवाई काय केली. जिल्हाधिकारी देऊ लागले ना. कलेक्टर माझा मुद्दा असा आहे की तुम्ही आता कोर्टात कोण गेलं चौकशी होते हा वेगळा. माझा मुद्दा झालं कसं, शत्रू पक्षाची जमिनीचा बोर्ड महसूल खात्याचा आहे तो का काढला. त्याच्यानंतर याचं जे कस्टोडियन असतं त्याची कोकणचे उपायुक्त याचे प्रमुख असतात त्याची परमिशन आहे का. आणि इतके लोकांचे सर्वसामान्य माणसाचे 10,000 एक एकरचे कित्येक केसेस असताना 250 एकर जमीन 2 दिवसात ट्रान्सफर तुम्ही करता. त्याची हिअरिंग घेत नाही विभागीय आयुक्त, त्याची कोणाचा दबाव आहे तुमच्याकडे. नोटीस तरी दिली का त्याला, नोटीस. मग त्या अधिकाऱ्याला काय चौकशी ती नोटीस तरी दिली का. तुम्ही बोला आता काही. मला मी परत सांगत आहे हे विषय, कारण की जास्त बोलणे यामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट माझ्यावर होईल, तर जास्त मी नाही बोलत आहे. तुम्ही जे प्रश्न आपण विचारलेला आहे आपण विचारलेला आहे त्याच्या डिटेलमध्ये लिखित मी आपल्याला उत्तर देतो. कारण की यामध्ये महसूल मंत्र्यांनी अगोदरच चौकशी लावलेली आहे. आता या चौकशीचा अहवाल आपल्याकडे समोर येईल, जर कोणी दोषी आहे तर त्याच्यावर कार्यवाही होईल ना. असं नाही आहे की कोणी वेगळं अरे तू पुढच्या इमिडिएटली काय घडलं त्याचं काय झालं तर त्याची चौकशी जे काही झालं ना ऐकून घ्या, त्यांची ऐकून घ्या ना. आपल्याला पाहिजे कारवाई होणारच ना. आत्ताच आपल्याला पाहिजे तर आत्ता मी काय सांगतो ना साहेब आपण कोणाला माहिती नाही, पण तुम्ही एक आणखी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने एक स्वामी रामानंद तीर्थ प्रबोधन संस्था आपल्या संभाजीनगरात
तिचे जे कागदपत्र जुनं त्याचे डिजिटायझेशन त्यांनी आपल्याकडे निधी मागितलेला फार नाहीये. सुधीर भाऊंना भेटलो, तेही बोलले मला पण तो आपण जर डीपीसी माध्यमातून केलं 25 लाख फक्त. डिजिटायझेशन सगळे जुने जे पेपर्स आहे ते नवीन करायचे आहे त्यांना. चांगली संस्था आहे स्वामी रामानंद तीर्थ प्रबोधन संस्था, तिला वाटतं हे आपण करण्याची आवश्यकता आहे. मागच्या आठवड्यात MIDC मध्ये एक मोठा ऍक्सिडेंट झाला, 6 लोक ठार झाले. कलेक्टर साहेब MIDCचे अधिकारी इथं बोलवले असतील नसतील मला माहिती नाही. प्रचंड अतिक्रमण, तिथं स्वयंपाक केला जात होता, तिथं गॅस सिलेंडर्स होते. कलेक्टर साहेब तिथं गॅस सिलेंडर्स होते, तिथेच लोक राहत होते. मिर्झापूरचे उत्तरप्रदेशचे लोक होते, बेमौत मेले, काही जळाल नाही काही नाही, फक्त गुदमरून मेले. त्याला MIDC कारणीभूत आहे. सगळ्यात महत्वाचं MIDCचे अधिकारी त्याला कारणीभूत आहे. MIDCच्या अधिकाऱ्यांना खरं तर याच्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. इथं CP साहेबांचे प्रतिनिधी मला वाटतं DCP साहेब आहेत, नांदेडकर साहेब. माझी सूचना आणि विनंती दोन्ही, मी याचा 100% पाठपुरावा करणार. जर तुम्ही नाही केलं तर मी वरती करणार राज्यस्तरावर. परंतु हे झालेलं आहे, याला कारणीभूत MIDCचे अधिकारी आहे. 6 लोक मेलेले आहे. तो कंपनीवाला जेलमध्ये गेलाय. जर MIDCने याच्यात नीट लक्ष दिलं असतं आणि आपला कामगार विभागाचा जर डिश विभाग आहे यांनी लक्ष दिलं असतं तर मला असं वाटतं हा विषय झाला नसता. दुसरी, शहराची कायदा आणि सुव्यवस्था, ड्रग्सचं प्रमाण बायजीपुऱ्यामध्ये मागच्या 2 महिन्यात 6 मर्डर झालेले. 6 मर्डर एकट्या बायजीपुरा विभागात झालेले आहे. ड्रग्स याला कारणीभूत आहे. खुलेआम ड्रग्स इथं विकले जातात. पोलिसांचा त्याला पाठिंबा आहे का काय असा माझा मान्य पालकमंत्री साहेब प्रश्न आहे. एका घटनेपासून दुसऱ्या घटनेला सावध व्हायला पाहिजे होतं, परंतु 6 मर्डर एकट्या बायजीपुऱ्यामध्ये मागच्या 2 महिन्यात संभाजीनगरात घडलेली अतिशय सिरियस गोष्ट आहे. हे लोन जर संभाजीनगरात पोहोचलं तर आपल्याला कायदा सुव्यवस्था राखता येणार नाही, तुम्हाला सांगतो. त्यामुळं मान्य पालकमंत्री महोदय साहेब, आपण या सगळ्या गोष्टी विकास होत आहे, पण विकास कोणासाठी करायचा हा प्रश्न आहे. आणि म्हणून तरुण पिढी जर अशा पद्धतीनं ड्रगच्या वेळेला जात असेल त्याला खुलेआम, मग कोण कोण सपोर्ट करत असेल, ऑनलाईन त्याच्यात येत असतील, मेडिकल मध्ये ते वापरत असतील, तर मला वाटतं याच्यासाठी स्ट्रिक्ट होण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण या बैठकीत सूचना द्याव्या. दुसरं, मनपाची जी पाणी पुरवठा योजना चालू आहे, कमिशनर साहेब इथे नाहीये, परंतु तिच्याविषयी आम्ही वर्तमानपत्रात वाचतो ऐकतो की 800 रुपये कॉर्पोरेशनला भरले तर ही योजना होणार आहे. ऑलरेडी 31 डिसेंबरला ही योजना पूर्ण करायची होती, पण 800 कोटी रुपये कॉर्पोरेशन कुठून आणणार हा माझ्या मनातला काय सगळ्यांच्याच मनातला प्रश्न आहे. आणि त्यामुळे ही पाणी पुरवठा योजना होईल का नाही होईल, कारण हे जर पैसे, कारण पांडे साहेब पण कमिशनर होते, त्यांनाही माहिती आहे मलाही माहिती आहे त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये. आणि म्हणून जो जी वेग होता त्याचा दररोज 3 किलोमीटर झालं पाहिजे, महिन्याला 3 किलोमीटर पाणी पुरवठ्याची पाईपलाईन झाली पाहिजे, हा वेग राखला जात नाही. केंद्रीकर समिती होती, त्याच्यानंतर कोण लक्ष ठेवतं मला माहिती नाही. कलेक्टर साहेबांनी जर पर्सनल याच्यात लक्ष दिलं तर ही पाणी पुरवठा योजना होईल. आयुक्त साहेब पण चांगले आहेत, नो डाऊट, परंतु एखाद्या यंत्रणेवर दुसरं कोणाचं तरी लक्ष असावं. आणि मला असं वाटतं या जिल्हा नियोजन समितीमध्ये या विषयाकडे आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा, शेवटचा मुद्दा नानांनी काढला होता की अब्दी मंडी येथील निर्वासित मालमत्ता जमिनीची अवैध खरेदी विक्री. नाना याच्यामध्ये जे डिटेल्स आहे की अब्दी मंडी येथील गट क्रमांक 11, 12, 26, 27, 42 250 एकर जमीन निर्वासित मालमत्ताची तिची नोंद होती. प्रत्यक्ष स्थळावर शत्रू संपत्ती म्हणून महसूल प्रशासनाने तिथं फलक लावलेला आहे. मग असं असताना कोणत्या अधिकारात मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी खासगी व्यक्तीच्या नावे नोंद घेण्याचे आदेश पारित केले हा माझा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 6 नोव्हेंबर 2023 रोजी सदर जमिनीचा फेरफार खासगी व्यक्तीच्या नावे करण्यात आला आणि 9 नोव्हेंबर 2000 रोजी खासगी व्यक्तीने अग्रवाल कुटुंबियांना जमीन तातडीने विक्री केली. मला सांगा, एवढं मोठं 250 एकर जमीन ताबडतोब एखाद्या खासगी व्यक्तीच्या नावे होतं. कित्येक ठिकाणी योग्य असूनही तुमचे तहसीलदार, तुमचे नायब तहसीलदार या सगळ्या गोष्टी 50-50 खेट्या मारायला लावतात. त्या शेतकऱ्याच्या हातातले, कष्टकऱ्याच्या हातातले कागद काळे पांढरे पडतात. पण इथं 3 दिवसात फेरफार होतो. मला असं वाटतं हे संशयास्पद आहे. माझ्या माहितीप्रमाणे याच्यासाठी विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल करून 2 महिने उलटून त्याच्यावर अद्याप ही हेरिंग घेतली नाही. नाही तर तुम्ही 2-2 दिवसात हेरिंग घेता, निकाल लावता. पण एवढा महत्वाचा विषय असून 250 एकर जमीन निर्वासित मालमत्ता शत्रू पक्षाचा आपला बोर्ड असताना एका खासगी व्यक्तीला दिला जातो. 3 दिवसात त्याचा फेरफार होतो आणि तुम्ही हेरिंग घेत नाही. याचाच अर्थ मला थोडं कुठंतरी याच्यामध्ये पाणी मुरतंय. कारण मागच्या काळात याच ठिकाणी माझं असं मत आहे 2016 मध्ये समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन होऊन काही कोटीची रक्कम मागे वाटप केली आहे
आणि या सगळ्या याच्यामध्ये काही नाही तर याच्या माध्यमातून एक भूसंपादनाचा पैसा मिळावा का काय अशा प्रकारचं कोणाचं तरी षडयंत्र असावं. मी काय व्यक्तिगत आरोप कलेक्टर साहेब आपल्याला करत नाही, परंतु मला वाटतं या धोरणात्मक मुद्दा आहे. सर्वसामान्य माणसाचं जर अशा पद्धतीनं असेल आणि जर एखादा 250 एकर जमीन जी वेगळी असेल ती ताबडतोब जर तुम्ही 3 महिन्यात फेरफार करत असेल 3 दिवसात, तर मला असं वाटतं 2 दिवसात, तर हे मला वाटतं अतिशय अयोग्य आहे. त्यानंतर मला असं वाटतं ही जमीन शत्रू संपत्ती असेल तर या शत्रू संपत्तीचे कस्टोडियन उपायुक्त कोकण हे. जर उपायुक्त कोकण असेल तर यांची पूर्व परवानगी किंवा आदेश आपण घेण्यात आले का? जमीन शत्रू निर्वासित मालमत्ता असेल तर निर्वासित मालमत्तेच्या कस्टोडियन याच्यावर काही पूर्व परवानगी आपण घेतली का? कारण ही प्रॉपर्टी सरकारची आहे. सरकारची प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीच्या नावे आपण 2-3 दिवसात करता. 250 एकर प्रॉपर्टी जिचे कोट्यवधी रुपये किंमत आहे, मोठी जनतेची प्रॉपर्टी, याचा अधिकार सरकारचा आहे, तुमचा माझा कोणाचा व्यक्तिगत नाही. याच्याविषयी सुद्धा मला मान्य पालकमंत्री साहेब याच्या माध्यमातून खुलासा आवश्यक आहे. नाही तर याच्यामध्ये कोर्टबाजी होणार, वरपर्यंत जाणार, या सगळ्या विषय होणार, का सुटणार नाहीये. आणि याच्यातून जे ताबडतोब 3 दिवसात होतं, ठीक आहे, एखाद्या माणसाने न्याय मागितला असेल मग त्याने लगेच 3 दिवसात कसं ट्रान्सफर केला, हा सगळा मोठा संशयास्पद विषय आहे. आणि मला असं वाटतं डीपीसी असताना हा आपल्या जिल्ह्याचा विषय आहे, महत्वाचा विषय आहे. याच्यावर मान्य पालकमंत्री साहेब आपण अध्यक्ष नात्याने लक्ष द्यावं. माझे 2-3 मुद्दे गाभाचे, लॉ अँड ऑर्डरचे आणि या जमिनीचे, याचा विषय आपण खुलासा करावा ही आपल्याला विनंती.